नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेठीस धरले. मे 2026 मधल्या या इंधन दरवाढीने आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला कसा जबरदस्त धक्का दिलाय हे आज आपण पुराव्यांसह आणि आकडेवारीसह समजून घेणार आहोत. चला तर मग या सखोल विश्लेषणाला सुरुवात करूया. फक्त विचार करा, नागपुरात पोलीस एका बेपत्ता मुलीचा शोध घेत आहेत आणि त्यांची गाडी मध्येच थांबते. का? तर डिझेल नाही. जळगावात संतापाचा स्फोट झालाय. चक्क पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला होतोय. आणि बुलढाण्यात भर उन्हात लोक 1 लिटर पेट्रोलसाठी 12-12 तास रांगेत उभे आहेत. हे ऐकायला एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटेल, पण ही आज आपल्या महाराष्ट्राची भयंकर आणि तापदायक वास्तुकथा आहे. इंधनाच्या तुटवड्याने सर्वसामान्यांचं जगणं आणि सुरक्षा कशी धोक्यात आणली आहे हे यावरून अगदी स्पष्ट दिसतंय. आता साहजिकच तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल. जागतिक बाजारात, विशेषतः पश्चिम आशियात काहीतरी गडबड झाली तर त्याची इतकी भीषण आणि थेट झळ फक्त आणि फक्त महाराष्ट्रालाच का बसत आहे? हा एवढा मोठा पेचप्रसंग रातोरात उभा राहिलेला नाहीये. यामागे नक्की काय कारणं आहेत हेच आपण आजच्या या माहितीत सविस्तर उलगडणार आहोत. सुरुवात कुठून झाली? पश्चिम आशियात वाद उफाळला आणि होर्मुझच्या सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये अडथळे आले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने पेट घेतला. मग काय, आपल्याकडच्या तेल कंपन्यांनी सलग 4 वेळा दर वाढवले. बघा, 15 मेला 3 रुपये, 19 मेला 90 पैसे, 23 मेला 87 पैसे आणि 25 मेला चक्क 2 रुपये 61 पैशांची मोठी वाढ. फक्त 11 दिवसात तब्बल 7.5 रुपयांचा फटका. पण तरीही तोच प्रश्न उरतो, जागतिक कारणं असली तरी महाराष्ट्रातच इंधन एवढं महाग का? आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय या टॅक्सवर टॅक्सच्या म्हणजेच करांवर कर लावण्याच्या सापळ्यात. चला हे गणित समजून घेऊया. तुम्हाला माहितीये का, आपल्या संविधानात एक कलम आहे 279A5. हे कलम पेट्रोल डिझेलला आपल्या राष्ट्रीय जीएसटीच्या चौकटी बाहेर ठेवतं. होय, जीएसटीच्या बाहेर. आणि याचाच फायदा घेऊन राज्य सरकारांना इंधनावर स्वतःचा वेगळा आणि भरमसाठ विक्री कर म्हणजे सेल्स टॅक्स लावण्याची पूर्ण मोकळीक मिळते. देशभरात एकच कर नाहीये, प्रत्येक राज्य आपापल्या महसुली गरजेनुसार कर लादत सुटतं. हे नेमकं कसं काम करतं ते बघा. सगळ्यात आधी असते रिफायनरीमधून निघतानाची मूळ किंमत. मग त्यावर लागतं केंद्र सरकारचं उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज ड्युटी. मग त्यात जोडलं जातं पेट्रोल पंप डीलरचं कमिशन. आणि खरी गोम इथेच आहे. या सगळ्यांची जी एकूण रक्कम होते ना, त्यावर महाराष्ट्र सरकार आपल्या ॲड व्हॅल्युरम वॅट म्हणजे मूल्यवर्धित कर लावतं. सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य सरकार फक्त इंधनाच्या मूळ किमतीवर कर लावत नाही, तर केंद्राने आधीच लावलेल्या करावर आणि कमिशनवरही पुन्हा कर लावतं. म्हणजे जेव्हा जेव्हा जगात तेलाचे भाव वाढतात तेव्हा या टक्केवारीमुळे राज्याच्या तिजोरीत आपोआप जास्त पैसा ओढला जातो. टॅक्सवर टॅक्स. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरी भागांमध्ये हे सरकार नक्की किती वसुली करतं हे आकडेवारीतून बघू. केंद्राचा कर तर देशभरात सारखाच आहे. पेट्रोलवर 19 रुपये 90 पैसे आणि डिझेलवर 15 रुपये 80 पैसे. पण यावर महाराष्ट्र सरकार काय करतं तर 25% वॅट लावतं आणि वरून प्रति लिटर 5 रुपये 12 पैशांचा अतिरिक्त फ्लॅट सेस वेगळाच वसूल करतं. आणि जेव्हा आपण या सगळ्याचा टोटल करतो तेव्हा समोर येणारा आकडा अक्षरशः थक्क करणार आहे. 47.94%. हो, मुंबईत पेट्रोलवर आकारला जाणारा हा एकूण प्रभावी व्हॅट दर आहे. जवळपास निम्मी रक्कम फक्त टॅक्समध्ये जातेय. डिझेलवरही हा कर 28.41% आहे. राज्य सरकारकडून वसूल केल्या जाणाऱ्या ह्या कराचं प्रमाण खरोखरच अवाढ्य आहे. आता जरा आपल्या शेजारच्या राज्यांकडे नजर टाकू, म्हणजे तुम्हाला या तफावतीचा खरा अंदाज येईल. महाराष्ट्रात पेट्रोलवर टॅक्स आहे 47.94%. पण तेच गोव्यात फक्त 21.5% आणि 0.5% ग्रीन सेस. गुजरातमध्ये तर अवघा 13.7% आणि 4% सेस. आता समजलं महाराष्ट्रात इंधन इतर राज्यांपेक्षा लक्षणीयरित्या महाग का आहे? सगळा खेळ या गणितातच दडलेला आहे. थोडे मागे जाऊन बघूया. मे 2014 आठवतंय? तेव्हा जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव चक्क $108 प्रति बॅरल इतका उच्चांकी होता. तरीही आपल्याला पेट्रोल 71 रुपयांना मिळत होतं. आणि आज मे 2026 मध्ये कच्चं तेल $98 वर घसरलंय. तरीही आपण पेट्रोलसाठी 111 रुपयांपेक्षा जास्त मोजतोय. कच्च्या तेलाचे दर कमी असूनही आपल्या खिशातून एवढे पैसे का जात आहेत? तर हे थेट केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून वाढवलेल्या या प्रचंड करांचं फळ आहे.
आता या सगळ्या आकड्यांचा सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जगण्यावर थेट काय परिणाम होतोय ते पाहूया. हा फटका एखाद्या दुसऱ्या क्षेत्राला नाही, तर थेट आपल्या रोजच्या आयुष्याला बसतोय. साकिनाकासारख्या मोठ्या ट्रान्सपोर्ट हबमध्ये लॉजिस्टिकवाल्यांचं तर कंबरडच मोडलंय. वाहतूक खर्च वाढला की साहजिकच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला, धान्य आणि दूध सगळंच महागलं. सर्वात वाईट अवस्था तर मासेमारी क्षेत्राची झालीय. विचार करा, व्यावसायिक नौकांना आता बल्क डिझेल चक्क 155 रुपये लिटरने घ्यावं लागतंय. परिस्थिती इतकी गंभीर आहे की राज्याच्या मासेमारी ताफ्यातील 95% नौका कायमच्या किनाऱ्यावर उभ्या राहू शकतात. आणि जे तरुण स्विगी, झोमॅटोसारख्या कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात, त्या गिग इकॉनॉमीतल्या कामगारांच्या उत्पन्नाला थेट कात्री लागलीय, कारण इंधनाचा वाढलेला खर्च त्यांच्या स्वतःच्या खिशातून जातोय. आता एवढं सगळं झाल्यावर साहजिकच राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि उपाययोजनांची चर्चा तर होणारच. राजकारणात सध्या 2 वेगळी चित्रे पाहायला मिळतायत. एका बाजूला विरोधकांनी महागाई मानव नावाची एक तीव्र मोहीम उघडलीय. त्यांचा थेट आरोप आहे की केंद्र सरकार सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी तेल कंपन्यांची तिजोरी आणि नफा वाढवण्यावर जास्त प्राधान्य देते. दुसरीकडे लोकांचा वाढता संताप पाहून राज्य सरकारने एक प्रतिकात्मक काटकसर सुरू केलीय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना सरकारी गाड्या सोडून चक्क मुंबई मेट्रो आणि वंदे भारत रेल्वेने प्रवास करण्याचे कडक आदेश दिलेत. दोन्ही बाजूंचे हे दावे आणि प्रयत्न आपापल्या जागी आहेत, पण तो मूळ टॅक्सचा आणि करांच्या रचनेचा प्रश्न मात्र तसाच उभा आहे. आणि इथूनच पुढे येतो आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील करांचा हा टॅक्सवर टॅक्स खेळ सुरू राहील, तोपर्यंत आपल्याला असे महागाईचे चटके बसतच राहणार. मग यावर उपाय काय? सर्वसामान्यांचं बजेट वाचवण्यासाठी आणि शेजारच्या राज्यांच्या तुलनेतली ही प्रचंड तफावत दूर करण्यासाठी पेट्रोल डिझेलला अखेर राष्ट्रीय जीएसटीच्या कक्षेत आणलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? या निर्णयामुळे खरंच आपल्याला दिलासा मिळेल की राज्यांचं आर्थिक गणित कोलमडून पडेल? या भयंकर इंधन पेच प्रसंगावर नेमका काय उपाय असू शकतो? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.